काही जणांचा असा समज आहे की आयुर्वेदात सांगितलंय की सूर्योदयाला आणि सूर्यास्तालाच तुम्ही जेवलं पाहिजे. सूर्यास्तानंतर तुम्ही खाल्लंच नाही पाहिजे. तर मुळातच कधी खायला पाहिजे आणि त्यासाठी आयुर्वेदिक लाईफस्टाईल तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मुळातच आयुर्वेदाने अशी कुठलीच वेळ स्पष्ट सांगितलेली नाही की तुम्ही ह्याच वेळेला खाल्लं पाहिजे. कारण आयुर्वेद हे मानतं की प्रत्येक व्यक्तीची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तुमच्या वयानुसार तुमची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तुमच्या प्रकृतीनुसार तुमची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तुम्ही जर लेबरस वर्क करत असाल, फिजिकल एक्झर्शन जास्त करत असाल तर तुम्हाला अर्थातच जास्त आहार लागू शकतो कदाचित. पण या सगळ्याचा इंडिकेशन काय आहे? या सगळ्याचं इंडिकेशन एकच आहे, ती म्हणजे क्षुधा, भूक. हे आयुर्वेद सांगतं. आयुर्वेद म्हणतं की तुमच्या शरीराचं ऐका, तुमचं शरीर काय सांगतंय, कधी सांगतंय, त्यासाठी प्रचंड अवेअरनेस स्वतःबद्दल महत्वाचा आहे. तुमचं शरीर जर तुम्हाला म्हणतं आहे, भुकेच्या मार्फत सिग्नल देत आहे की आत्ता मी तयार आहे, तू आत्ता अन्न ग्रहण करू शकतेस किंवा शकतोस, आणि त्याचं रूपांतर व्यवस्थित पचन करून सार भाग, किट्ट भाग हा मी व्यवस्थित बेसिकली सगळं डायजेशन व्यवस्थित पार पाडू शकतो या वेळेला. अर्थातच प्रमाण पण माहिती करणं लक्षात आहे, पण आता आपण वेळेबद्दल बोलतोय. तर वेळ एकच, भूक लागली असेल तरच. भूक लागली नसेल तर आयुर्वेदात आहार ग्रहण करावा असं सांगितलंच नाहीये. मग सूर्योदय असू दे, नाही तर सूर्यास्त असू दे, नाही तर कुठलीही वेळ असू देत, भूक लागली नसेल तर आहार सेवन करायचा नाहीये. आजच्या पुरते एवढंच. पुन्हा भेटूयात लवकरच. नमस्कार.